नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण साहित्यिक व त्यांची टोपण नावे. विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे जॉन्सन्स देखील यांना म्हटले जाते. दातोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाच्या म्हणजे 28 फेब्रुवारीला मराठी दिन साजरा केला जातो. नाधव महानोर यांनाच रानकवी असे म्हणतात. दिनकर गंगाधर केळकर. अज्ञातवासी प्रल्हाद केशवात्रे. केशवकुमार राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी केशव सीताराम ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे. पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी. निवृत्तीनाथ रावजी पाटील म्हणजेच पी सावळाराम. यशवंत दिनकर पेंढारकर यांनी यशवंत या नावाने लिखाण केलेलं आहे. वामन तानाजी शेषे. वामन पंडित. किशोर भानुदास कदम म्हणजे सौमित्र. आत्माराव रावजी देशपांडे म्हणजेच अनिल. विनायक जनार्दन करवंदीकर म्हणजेच विनायक. कृष्णाजी केशव दामले यांनीच केशवसूत या नावाने लिखाण केलेले आहे. शंकर केशव कानेटकर म्हणजेच गिरीश. माणिक सीताराम गोडघाटे. कवी ग्रेस असे आपण त्यांना म्हणतो. माधव त्र्यंबक पटवर्धन. माधव जुलियन. श्रीधर कृष्ण कुलकर्णी. पठ्ठे बापूराव या नावाने त्यांनी लिखाण केलेलं आहे. बहिणाबाई नथुराम चौधरी. बहिणाबाई या नावाने लिखाण केलेलं आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांनाच कवी बी असे आपण म्हणतो. बाळ सीताराम मंदेळकर म्हणजेच रमेश बाळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.